नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच सकाळी आपण एमपीएससी ग्रुप सी च्या फॉर्म फिलिंगशी रिलेटेड एक स्पेशल डिस्कशन सेशन घेतला होता. जी जुनी ऍड आलेली आहे, ऑलरेडी ऍड जी सुरुवात आधी पब्लिश झाली होती त्यामध्ये सरळ सेवेच्या ज्या जागा होत्या त्याही ऍड करण्यात आलेल्या होत्या. त्यावेळेला फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती आजची होती, 5 ऑगस्ट ही तुमची लास्ट तारीख होती. बट आता ही सुद्धा तारीख जी आहे ती परत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. याबद्दलचं जे अपडेट आहे हे ऑफिशियल अपडेट आलेलं आहे. बघा, या अपडेटमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बघितला तर आधीची जी तारीख होती ती 5 ऑगस्ट याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. इथं जर बघितला तर हे 5 ऑगस्ट साठी डेट जी आहे ती ही त्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि आताची जी नवीन तारीख आहे ती किती आहे तुमची 10 ऑगस्ट आहे. याच्यासाठी जे तलाठीच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये पेसा रूल नुसार काही त्यांनी अपडेट पण दिलेले आहेत. पण सध्या आपल्याला सिव्हिलच्या मुलांसाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले होते, डिग्री स्टुडंटचे जे लास्ट इयरला आहेत किंवा ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म जर भरला नसेल अजूनपर्यंत तर तो फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्याची का गरज आहे ती सकाळच्या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे. कारण जर अशा काही जागा सिव्हिलच्या ऍड झाल्या ज्यामध्ये फक्त डिग्री रिक्वायर्ड आहे, जसं की नगर परिषद, अशा वेळेला ते आपल्याला परत फॉर्म भरायला म्हणजे अलाउ करतील का नाही याबद्दल थोडीशी शंका आहे. त्यांनी क्लिअरली तसं ऍड मध्ये सांगितलेलं की तुम्हाला आताच फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर संवर्ग जर तुमच्यात नसेल तरी सुद्धा फॉर्म आता भरायचा आहे. तुम्ही फॉर्म ज्या इतर ठिकाणी जिथं जिथं कोणतीही पदवी आहे, कोणतीही पदवी ज्या ठिकाणी चालते अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी अजूनही फॉर्म भरता येत नाहीये. भविष्यात जर आपल्याला सिव्हिलच्या जागा जिथं डिप्लोमावाली एलिजिबल आहेत असे जर तुमचे काही जागा त्यामध्ये ऍड झाल्या तर मात्र डिप्लोमाच्या कॅन्डिडेटसाठी त्यांना फॉर्म जे आहे ते रिओपन करावे लागतील. हे मी परत परत सांगत आहे. त्यामुळं डिग्री बेस्ड जे विद्यार्थी आहेत, डिग्री ज्यांची कंप्लीट झालेली आहे त्यांनी नक्कीच या येणाऱ्या पुढच्या 5 दिवसांमध्ये जे काय तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंगमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे फॉर्म भरायचा राहून गेला असेल तर तो फॉर्म भरून घ्या. लास्ट इयरला तुम्ही असाल तर अपियर म्हणून तुम्ही टाकू शकता. तुम्ही सुद्धा फॉर्म ह्या परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी इलिजिबल आहात त्याबद्दलचंही ऑफिशियल नोटिफिकेशन एमपीसीने ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सो फॉर्म जर भरायचा राहिला असेल तर तो येत्या 5 दिवसामध्ये भरून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. सोबत तुम्हाला जर या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर आपली ही निर्माण बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आपण टेक्निकल, नॉन टेक्निकल म्हणजे पूर्व परीक्षेचा सुद्धा अभ्यास आणि मुख्य परीक्षेचा सुद्धा अभ्यास जो आहे तो या एकाच बॅच मध्ये तुमचा होणार आहे. याची ऑफर फीज तशीच आपण ठेवलेली आहे 5,555. सो ही बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता आणि या येणाऱ्या 2026च्या भरतीसाठी आपली तयारी जी आहे ती तयारी करू शकता. हीच बॅच तुम्हाला ग्रुप बी लेवलच्या ज्या काही पोस्ट येणार आहेत, जेई लेवलच्या, भविष्यात या वर्षी येतील, पुढल्या वर्षी येतील, डोंट नो, बट जेई लेवलच्या परीक्षेसाठी सुद्धा ही जी बॅच आहे ही बॅच उपयुक्त असणार आहे. ठीक आहे. सो थोडा पॅटर्न वेगळा आहे, नवीन पॅटर्न आहे, त्यामुळे तुम्हाला तयारीसाठी थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून लवकर अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. फक्त पूर्व परीक्षेची सुद्धा बॅच जी आहे तीही अवेलेबल आहे. तुम्हाला जर फक्त नॉन टेक्निकलला सध्या फोकस करायचा असेल ती सुद्धा बॅच जी आहे ती सुद्धा बॅच अवेलेबल आहे. सो थोडक्यात काय, तुम्हाला एक्स्ट्रा 5 दिवस मिळालेत, काही कारणास्तव तुमचं फॉर्म भरायचे राहून गेले असतील, ह्या पुढच्या 5 दिवसामध्ये 5 दिवसांची वाट न बघता लवकरच या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये फॉर्म सबमिट करून टाका. थँक्यू.